नूतन नगरसेवकांचे 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर फक्त आकडे नाहीत तर नागरिकांचा अनुभव बोलणार आहे. कारभार बदलतोय की फक्त पोस्टर बदलत आहेत हे ठरवतील नगरसेवकांचे पुढचे 100 दिवस. यावरती काय म्हणाले आहे भाजपच्या नूतन नगरसेविका माधुरी नकाते. पहा सिटी न्यूज स्पेशल. नमस्कार, मी माधुरी किरण नकाते, प्रभाग क्रमांक 11D मधून निवडून आलेले आहे. कामाचं हे स्वरूप सांगायचं झालं तर प्रॉपर्टी कार्डाचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते मार्गी लावणार आहे. पाण्याचा एक प्रश्न आहे, ड्रेनेज लाईन आहेत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे लावायचा प्रयत्न आहे आमचा. आणि महिलांसाठी स्वच्छतागृह, तसा माझा भाग पूर्ण सुजलाम सफलाम आहे. परंतु आता नव्याने जे 3 भाग जोडले गेलेले आहेत त्या भागामध्ये प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न प्रामुख्याने करायचा आहे. 27,600 संख्या आहे. त्यामध्ये महिलांची संख्या प्रामुख्याने जास्त आहे, पुरुषांच्या पेक्षा 1,000 महिलांची संख्या जास्त आहे. आता 5-6 वर्ष झाले प्रशासनच डेव्हलप करत होतं, त्यामुळं प्रभागाचे काही कुठं विकास झालेला नाही आहे. त्यामुळं तो प्रामुख्याने ज्यांच्या प्रभागात जे प्रॉब्लेम असतील त्या प्रभागाचे आम्ही प्रामुख्याने प्रॉपर्टी कार्ड असू दे, ड्रेनेज लाईन असू दे, त्या प्रामुख्याने त्याच्याकडे लक्ष देणार आहे. पाण्याचं असू दे. आणि मुख्य म्हणजे मेहतर समाज हा पूर्ण शहराची स्वच्छता करते, परंतु त्यांना राहण्याची सोय नाही आहे. त्या कामगार चाळ पाडून नवीन बांधून देणार हे माझा संकल्प आहे. शासनाकडून निधी आणून त्यांना ते बांधून देणारच. माझा जुना प्रभाग क्रमांक 58 यामध्ये ओपन स्पेस होते, त्यातले आम्ही थोडे डेव्हलप केलेले आहेत आणि त्यातला एखादा आम्ही पार्किंगसाठी देणार आहे. स्वयंवर मंगल कार्यालयाच्या इथं जो ओपन स्पेस होता तिथं दिव्यांग भवन बांधण्याचा जो घाट होता तो आम्ही आता बंद पाडलेला आहे आणि तिथल्या जनतेच्या मागणीनुसार आम्ही तिथं ओपन स्पेसमध्ये चांगल्या प्रकारची गार्डनची सोय करून देणार आहे.